नमस्कार, मी सुवर्ण डेली रुटीन चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत करत आहे। शुभ सकाळ सगळ्यांना। श्री स्वामी समर्थ। आजची आपली सकाळची मॉर्निंगची पूजा इथं झालेली आहे आणि गुरुवार असल्यास कारणास्तव लाईट पण गेलेली आहे, त्याच्यामुळे इथे अंधार दिसत आहे थोडासा। आज सगळ्यांचा उपवास होता, त्याच्यामुळे बटाटे वडे करण्याचा प्लॅन ठरला आणि त्याच्यासाठी बटाटे इथं उकडायला घातले। पण बटाटे वड्याचा व्हिडिओ मी दाखवत नाही आहे इथे। मी आज व्हिडिओ करते आहे की बटाटे वड्याबरोबर एक चविष्ट चटणी अशी बनवते आहे, जी की आहे लसणाची चटणी। ती वडापाव बरोबर आम्ही केतकाबाईच्या बालाजीला खाल्लेली। त्यासाठी मी घेतलेले आहेत लाल मिरच्या, लसूण, लिंबू, कोथिंबीर आणि सॉस थोडासा घेतलेला आहे। मिरच्या मी इथं भिजवून घेतलेल्या होत्या पाण्यामध्ये लाल लाल पाहून। त्या मिक्सरच्या भांड्यामध्ये मी काढून घेतलेल्या आहेत। त्याचबरोबर भरपूर असा लसूण घ्यायचा आहे आपल्याला इथे। साधारण 4 ते 5 कुड्या आहेत ह्या। लिंबू टाकायचे, मीठ चवीनुसार, लिंबाचा रस आणि थोडंसं आणखी आंबट गोड लागण्यासाठी सॉस टाकलेला आहे इथे मी। आणि हे वाटण थोडंसं घट्ट आणि थिक पातळ राहण्यासाठी मी पाणी यूज करते थोडंसं, एक अर्धा कप पाणी घालते। इथे चटणी वाटून बारीक करून तयार झालेली आहे आपली। आता पुढची विधीसाठी मला इथे कढई गरम करायला ठेवायची आहे। कलर पहा किती छान आलेला आहे याचा। कढई गरम करायला ठेवलेली आहे, त्याच्यात एक पळीभर असं तेल टाकून घ्यायचं आहे। कढई तापल्यानंतर तेल टाकून घ्यायचं ह्याच्यामध्ये आणि जी आपण लाल चटणी वाटलेली होती लसूणची, ती आपण कढईमध्ये परतून घ्यायची आहे इथे। तिखटपणा राहत नाही आणि चव पण छान देते, कच्ची राहत नाही, त्याच्यामुळे आपल्याला तेलात परतायचे। ह्याला एक 5 मिनिटं चांगलं परतून द्यायचं आहे, जेणेकरून ह्याचा सगळा कच्चा स्मेल आहे तो निघून जाईल। आणि 5 मिनिटानंतर बंद करून टाकायचे। हे सगळं करताना गॅसची फ्लेम बारीकच ठेवायची। आणि आता आपली चटणी इथे तयार झालेली आहे, मी वाटीमध्ये काढून घेते। आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच होतं। भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका।